भाजपचे कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून त्यांनी पोलीस स्थानकामध्येच त्यांच्यावर गोळीबार केला असून याच्या निषेधार्थ आज दिनांक 3 फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी देण्यात आले आहे। कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्थानकामध्येच गोळीबार केला असून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज दिनांक 3 फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले आहे। बाळासाहेब ठाकरे व आनंदीगे हयात असताना शिवसैनिकांच्या केसाला सुद्धा धक्का लागत नव्हता, मात्र आता भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसैनिकावर जीवघेणा हल्ला केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत गंभीर दखल होऊन दोषीवर कठोरात कठोर कारवाई करावी व राज्याची कायदा व सुव्यवस्था राखावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला महानगर अध्यक्षा मनीषा पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला महानगर प्रमुख मनीषा पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। जय महाराष्ट्र। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महानगराध्यक्ष मनीषा पाटील। आज आम्ही हे निवेदन कल्याण व ठाणे संदर्भात जे गोळीबार झालेला आहे, हा गोळीबार एका भाजपच्या आमदार गणपत गायकवाड यांनी ही गोळीबार केलेली आहे आणि जी गोळीबार झालेली आहे ते शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत गायकवाड, त्यांना या 6 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रकृती आता चिंताजनक आहे। आम्ही निवेदन दिलेले आहे, त्या निवेदनमध्ये आमदार खासदार हे कार्यकर्त्यांचे छत्र आणि कवच असतं आणि हे जर आमदार खासदार अशा पदाचा दुरुपयोग करत असतील आणि गोळ्या झाडून लोकांना जीवे मारत असतील तर अशा आमदारांना कोर्टाने असे कडक निर्देश काढायला पाहिजे की त्याला आमदारकीसुद्धा भेटायला नको पाहिजे आणि आता त्याची आमदारकीसुद्धा रद्द करायला पाहिजे। आणि ज्यांच्या त्या आमदारांवर हात आहे, जे गृहमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा हे गांभीर्याने ही दखल घेतली पाहिजे या विषयाची आणि जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी हा राजीनामा देऊन टाकायला पाहिजे। आमचे बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासी व आनंदीगे साहेब हे जेव्हा होते तेव्हा शिवसैनिकांना एकही त्यांच्या केसला धक्का लागला नाही। बाबरी मस्जिद पाडतानासुद्धा शिवसैनिक हे जिद्दीने त्यांनी बाबरी मस्जिद पाडलेली होती, तेव्हासुद्धा शिवसैनिकांना थोडंसंही धक्का लागला नाही। आणि आता शिवसेना ही का ती इकडे का तिकडे शिंदे साहेबांनी सुद्धा दखल घ्यायला पाहिजे। शिवसेनेची धुरा सांभाळलेली आहे तर शिवसैनिकांना धक्का लागायला नको, यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे। आणि त्यामुळे आम्ही सगळी महिला आघाडी शिवसेना आम्ही निवेदन देत आहे आणि ज्यांनी गणेश गायकवाड यांनी आमदारांनी जर गोळीबार केलेली आहे त्यांना आमदारकी रद्द करावी आणि त्यांना तेथून भाजपमधून हकालपट्टी करावी। Hello guys, please like, comment and subscribe our channel.